आज मुलांच्या शाळेमध्ये हेल्दी टिफिन डे होता आणि हे त्यांनी ना मला रात्री सांगितलं. तर म्हटलं आता काय करायचं? तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये अर्धा वाटी मूग, अर्धा वाटी चणे आणि अर्धा वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि याला ना पाणी टाकून रात्रभर भिजवून घेतलं. तर आता हे बघू शकता, रात्रभर भिजल्यानंतर आता आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. यासोबतच हिरवी मिरची टाकून घ्यायची. जर मुलं तिखट खात असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सोबतच एक आल्याचा तुकडा टाकून घेतला आणि इथे मी अजून हेल्दी होण्यासाठी पालक टाकून घेतलेली आहे. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही याच्यामध्ये हेल्दी ऑप्शन्स काय बीटरूट वगैरे सगळं टाकू शकता. तर बघू शकता हे आपलं बॅटर तयार झालं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया. आता हे साईडला ठेवून घेऊया. आता काही माझ्याकडे भाज्या होत्या. तर एक लाल कलरची शिमला मिर्च होती आणि हिरवी शिमला मिर्च होती आणि गाजर होतं. म्हटलं चला याच्यामध्ये भाज्यांचा पण समावेश व्हायला पाहिजे, म्हणून मी इथे गाजर सोलून घेतलं आणि नंतर आपण याला ग्रेट करून घेणार आहे. आणि शिमला मिरची थोडीशी कट करून घेतली. तर या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. तर भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. पनीर वगैरे ॲड करायचं असेल किंवा चीज वगैरे ॲड करायचं असेल ते देखील करू शकता. पण आज मी इथे चीजचा वापर केलेला नाही आहे, कारण हेल्दी बनवायचं आहे म्हटल्यानंतर चीज मी वापरलेलं नाही आहे. आता ह्या भाज्या कट करून झाल्या. थोडंसं पनीर होतं ते इथे मी ग्रेट करून घेतलं. यातच गाजरसुद्धा किसून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या ना ते देखील याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं. बाकी याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रा मसाले मी इथे वापरलेले नाही आहे. तर आता हे मिक्स करून साईडला ठेवून घेऊ आणि आपलं आता बॅटर बघून घेऊया. तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मी इथे इनो घेतलेला आहे. तर इनोचा अर्धा पॅकेट मी याच्यावर टाकून घेतला आहे. जर आता तुम्हाला हे ना चांगलं फर्मेंट करून घ्यायचं असेल ना तर तुम्ही हे रात्रभर ठेवून फर्मेंट करून घेऊ शकता, म्हणजे अजून हेल्दी होईल. पण आता माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी याच्यामध्ये इनोचा वापर केला आहे. आता तव्यावर थोडंसं आधी तेल लावून घेतलं. तेल पसरवून नंतर याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून नंतर हे पुसून घेतलं आहे. आता याच्यामध्ये जे बॅटर तयार करून घेतलं होतं ना ते 1 चमचा टाकून आता हे चांगलं असं पसरवून घ्यायचं. आता बघू शकता चमचाने असं चांगलं पसरवून घेतलेलं आहे. आता हे वरून थोडंसं सुकून घेऊया. तर थोडंसं तेल लावून घेऊ आणि थोडंसं सुकल्यानंतर आपण ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या ना ते याच्यावर टाकून घ्यायच्या आहेत. तर मस्त असा हेल्दी आपला नाश्ता तयार झाला आहे. हा तुम्ही मुलांच्या टिफिनवर देऊ शकता. तर बघू शकता अगदी हेल्दी प्रोटीन रिच हा नाश्ता आहे. तर मी इथे हा तयार करून घेतल्यानंतर मुलं देखील शाळेतून आली होती, म्हणजे सकाळी पण बनवला आणि नंतर आल्यानंतर पण त्यांना हेच खायचं होतं. तर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.